आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबरायाच्या बीजेनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला आणि मला देहूला नरी जायचं जमलं तरी देहूला जो उत्सव जगद्गुरु तुकोबरायाचा महाराष्ट्रातले सर्वच वारकरी मंडळी साजरे करत आहात, तेवढ्याच आनंदानं आपण एवढा सुंदर हा सोहळा साजरा करत आहात. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात दादांनो की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा उत्सव साजरा करायला मिळतो. एक सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं काही उत्सव घडले पाहिजेत रे गड्यांनो. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे एक, आणि दुसरा उत्सव देवाचा घडला पाहिजे, साधूचा घडला पाहिजे. सांगू तुम्हाला, हल्ली लोक देवाचेही उत्सव करायला तयार नाहीये आणि हल्ली लोक साधूचेही उत्सव करायला तयार नाहीये. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज. 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. तू काय केलं या महाराष्ट्रासाठी, तुझं योगदान काय या समाजासाठी म्हणून तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे. खरं सांगू का महाराज, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पापना पण शिट्टी मारायला लागला माहिती. माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं म्हणजे गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य. बायकोचा उत्सव साजरा केल्यानंतर पदरात पुण्य नाही पडणार. आईचा उत्सव साजरा केल्यानंतर थोडंफार पुण्य पडल, वडिलाचा केल्यानंतर पुण्य पडल, पण साधूचा उत्सव आणि देवाचा उत्सव साजरा केल्याशिवाय माणसाच्या पदरामध्ये पुण्य पडूच शकत नाही. देवाचा उत्सव का साजरा करायचा? नाटाच्या अभंगामध्ये प्रमाणे, जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण हो, गायीन गुण तया. जिने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. नाटाच्या अभंगामध्ये माझ्या तुकोबरायची भूमिका स्पष्ट आहे. जेने हा जीव दिला दान, ज्या विश्व मालकाने तुम्हाला एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये जन्माला घातलं, बसणारी मंडळी लक्ष द्या थोडं कीर्तनाकडे माझ्या. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय एक, आपण रामनवमी साजरी करतोय दोन, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय मायबाप. पण देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाहीये. पण साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाहीये. साधूचा उत्सव का करायचा? एका हिंदी कवीने वर्णन केले, तो सांगतो पहा. मैं संतन को दास संत मेरे मुकुटमणी. मी साधूचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो. तुकोबरायचं प्रमाण, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्याची केल्या पावे सेवा, त्याची केल्या पावे सेवा, सेवाची केल्या पावे सेवा. म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे तुका म्हणे देवा त्याची केल्या पावे सेवा, तुका म्हणे देवा त्याची केल्या पावे सेवा, त्याची केली पावे सेवा, त्याची केली पावे सेवा. सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. बसणारी मंडळी, साधूची सेवा केली की देवाची सेवा प्राप्त होते. देव सारावे परते, संत पूजावे आरते. आणि बसणारे मायबाप, इथं बसणाऱ्या सर्व माझ्या आई बहिणी, वडीलधारे मंडळी, आपण भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबराय सारख्या एका मोठ्या साधूचा उत्सव तुम्हाला आणि मला करायला मिळतो. अरे जगद्गुरु तुकोबराय या महाराष्ट्रातले पहिले संत आहे गड्यांनो. तुकोबराय सारखा महात्मा, तुकोबराय सारखा वैराग्यवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल म्हणून काही सांगता येत नाही महाराज. आतापर्यंत जेवढे काही प्रचार करणारे लोक झाले
संप्रदायाच्या सर्वच प्रचार करणाऱ्या माणसाने वारकरी संप्रदाय गरीब हे समाजाला सांगितलेलं आहे. तुकोबराय गरीब हे समाजाला सांगितले, पण मी या मताचा महाराज आहे. तुकोबराय सारखा माणूस गरीब कसा असू शकतो महाराज? तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तरी तुम्ही तालुक्यात कोणाला भेट नाही महाराज. जिल्ह्याचा खासदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर जिल्ह्यात तुमची गाडी कोणी अडवत नाही. मग तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असेल तर तुम्ही कोणाला भेट नाही. जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असेल तर तुम्ही जिल्ह्यात कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या राजाचं नाव ऐकल्यानंतर आदिलशाही मुघलशाही थरथर थरथर कापत होती, तो राजा जर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत असेल, तुकोबराय गरीब म्हणायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. संप्रदाय कालही गरीब नव्हता आणि संप्रदाय आजही गरीब नाहीये आणि संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाही. तुकोबरा हयात असताना तुकोबरायला कोणी महाराज नव्हतं म्हणत. तुकोबरा हयात असताना कोणी तुकोबरायला बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, शास्त्री म्हणत नव्हतं. तुकोबरा हयात असताना लोक तुकोबरायला तुकोबा शावकार म्हणायचे महाराज. आणि व्यवहाराचा एक नियम आहे, भिकाऱ्याला कोणी शावकार म्हणत नाही. व्यवहाराचा नियम काय आहे? भिकाऱ्याला कोणी शावकार म्हणत नाही, पैशावाल्यालाच लोक शावकार म्हणतात. अरे 12 गावची जहागिरी होती, 350 एकर जमीन, सोनं नाणं हिरे माणिक मोती, नौकर चाकर, काय तुकोबरायचं वैभव होतं महाराज. पुढारी लोक कीर्तनात उभे राहिले की सांगतात की या सरकारनं कर्जमाफी केली आणि त्या सरकारनं कर्जमाफी कोणीच केली नाहीये. या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायाने केलेली आहे महाराज. याचा संप्रदायाला अभिमान असला पाहिजेत, स्वाभिमानही असला पाहिजेत आणि गर्वही असला पाहिजेत. त्या तुकोबरायची परिस्थिती महाराज एवढी हलावली, दुष्काळ पडला. एक सांगू का महाराज, ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं धन जाईल ना, लक्ष देऊन ऐका बरं, धन एकटं जात नाहीये. धन गेलं की धनासोबत माणसाचा मानही जातो महाराज. आणि अजून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी धन येईल ना त्या दिवशी एकटं धन येत नाही. धन आलं की बरोबर मान सुद्धा घेऊन येतं महाराज. धन गेल्यानंतर आपोआप मान जातो. महाराज सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकन करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली. बसणारे मंडळी, दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि एवढी जगद्गुरु तुकोबरायची परिस्थिती खालावली हो. गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, गावची शावकारकी गेली यात नवल नाहीये. अहो, अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, यात काहीच नवल नाहीये. तुकोबरायची बायको सुद्धा अन्न करता मरण पावली. पण 4092 अभंग गाथेचे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. एक अभंग असा दाखवा की त्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने पांडुरंगाकडे तक्रार केली की देवा माझी बायको मरण पावली नाही. उलट तुकोबराय देवाला सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेले, बरिया दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा बरं झालं गड्या जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. खरं सांगा, एखादं संकट जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलं तर देवाला शिवाय देणारी जाते महाराज आपली. थोडं जरी आपल्या मनाच्या विरोधात झालं तरी लोकांना देवाला शिवाय देतो, देवा एवढी तुझी वारी करतो, एवढं तुझं भजन करतो आणि एवढं मोठं संकट माझ्या जीवनामध्ये कसं आलं. पण ज्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली, त्या महात्म्याने येत किंचितही देवाकडे काय केली नाही, तक्रार केली नाही. म्हणून बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबरायचं जीवनचरित्र जर पाहायला गेलं तर आपल्यासारख्या लोकांनी किती जरी तुकोबरायचं वर्णन केलं तर होणार नाही. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. काही साधकांनी तुकोबरायला विचारलं, बाबा सर्व समाज तुमचं वर्णन करतोय पण तुमचा अधिकार काय, तुम्ही आम्हाला तोंडाने सांगा. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, वेदाचा तो अर्थ
आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरहाने वाहावा भार माथा एरहाने वाहावा भार वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरहाने वाहावा भार माथा एरहाने वाहावा भार माथा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरहाने वाहावा भार वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरहाने वाहावा भार माथा एरहाने वाहावा भार माथा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरहाने वाहावा भार माथा एरहाने वाहावा भार माथा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने वहावा भार माता. जगद्गुरु तुकोबरायचं किती जरी जीवनचरित्र उच्चारलं तरी कमीच आहे महाराज. तुकोबरायचं जीवन हे सागराही पेक्षा खोली त्याची आहे आणि आकाशाही पेक्षा व्यापकता तुकोबरायच्या चरित्राची आहे. पण आज तुकोबरायचं बीजेचा उत्सव आहे. अख्खा महाराष्ट्र माझ्या बीजेचा उत्सव जगद्गुरु तुकोबरायचा खूप आनंदानं साजरा करतोय. जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी जगाचा मालक आला. इथंही काही लोक शंका घेतात पण त्या घुबडांच्या नादी लागायचं नाहीये. बरेचसे की जगद्गुरु तुकोबरायचा खून झालेला आहे अशा घुबडांचं ऐकायचं नाहीये. अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. बसणारे मंडळी, या महाराष्ट्रात एक नियम आहे गड्यांनो. ज्या माणसाला चांगलं काम करून प्रसिद्ध होता येत नाही ते चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात करते. म्हणून या लोकांचा विचार करायचा नाही. 100 घुबडं एकत्रित झाले आणि त्यांनी सांगितलं आपल्याला सूर्याच्या विरोधात फॉर्म भरायचा. खरं सांगा, 1000 जरी घुबडं एकत्रित आले तरी सूर्याचं अस्तित्व नाकारू शकतात का? घुबडाचं दुर्भाग्य असं असतं की घुबडाला दिवसा दिसत नाही. घुबडाचं दुर्भाग्य काय असतं? घुबडाला दिवसा दिसत. असे भारतातले सगळे जरी घुबडं एकत्रित आले आणि त्यांनी माझ्या जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं अस्तित्व मानण्याचा नाही प्रयत्न केला तरी सूर्याचं अस्तित्व हे कालही होतं, सूर्याचं अस्तित्व हे आजही होतं आणि सूर्याचं अस्तित्व हे उद्याही आहे. आणि खून कोणी केला? वामनाने केला. काय लावून देतील कुठं काय गोळा काही कळत नाही महाराज. अरे जगद्गुरु तुकोबरायचा खून जर एखाद्या ब्राह्मणाने केला असता आणि हे जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला कळलं असतं, अरे ज्या काळामध्ये आदिलशाही मुघलशाही राजाला पाहिल्यानंतर थरथर कापत होती, त्या राजाच्या गुरुला जर एखाद्या माणसाने मारला असतं तर कुठंतरी इतिहासामध्ये उल्लेख आला असता ना महाराज की त्याला संपवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त तुकोबारायच आहे याचा गाथ्यामध्ये पुरावा आहे. बाकीच्यांना गुरु म्हणायचं हा भेटगाठ झाली असेल. लोकांचा काय स्वभाव आहे माहितीये का? कुठं कीर्तनात एखाद्या आमदारासोबत हातात हात दिले की लोक म्हणतात की आमदाराचे माझे लय संबंध आहे. असे किती ठिकाणं पडलेले. तुकोबारायचे गुरु फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आपल्या वारकऱ्यांना मान्य असले पाहिजे तुकोबारायच. बाकीच्यांना गुरु म्हणायचं नाहीये. आणि बाकीच्यांना गुरु म्हणायला मी स्वतः तरी तयार नाही. तुम्हाला म्हणायचं असेल तुमच्या मनाची तयारी. तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? गाथ्यामध्ये प्रमाण आहे, गाथ्यामध्ये अभंग देईल मी तुम्हाला. बाकीच्यांचे प्रमाण अजिबात आम्हाला मान्य नाहीये. आणि बाकी कोणी मी तुम्हाला सांगितलं नाही. हे कसं आहे माहिती आहे का? एखाद्या आमदारासोबत सहज जरी फोटो काढला लोक म्हणतात त्या आमदारांना आम्ही दररोज बसतो, ते ओळखत बी नाही याला. तसं काही लोकांचं चरित्र आहे, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपण भाष्य करायचं नाही. विठ्ठल